मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, उद्या सकाळी 9 वाजता शालिनी भक्तिसागरवर देवी भागवत पुराणातील दुसरा दिवस आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला गंगेची महात्म्याची कथा, गंगा कशी धरतीवर अवतरित झाली आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या आणि राधाच्या अंगाच्या घामामधून कशी प्रकट झाली आहे गंगा, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या द्वारे येईल। तर तुम्ही शालिनी भक्तिसागर या चॅनलला सर्च करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर देवी भागवत पुराण हे 18,000 श्लोकांचे आहे। तर संपूर्ण देवी भागवत पुराण तुम्हाला तेथे भेटून जाईल। तर असे 21 भाग शालिनी भक्तिसागरवर आलेले आहेत। तरी पण गंगेच्या अवतरण्याची संपूर्ण कथा तुम्हाला तेथे मिळून जाईल। तर सकाळी 9 वाजता तुम्ही बरोबर शालिनी भक्तिसागरवर येऊन जायचे, म्हणजे तुम्हाला ती कथा ऐकायला मिळेल आणि जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करा। आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणामध्ये गंगा का लपली होती आणि त्याशिवाय राधाने तिला म्हणजे पिण्यासाठी का घेतली होती आणि राधाच्या श्रापामुळे ती कशी परत पृथ्वीवर कलयुगापर्यंत खूप वर्ष का राहिली, नंतर भगवान शिवाने तिला गंगेच्या जटेमध्ये का धारण केली, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला 2 तासाची तिकडे भेटून जाईल। तर सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राइब करावे आणि बाकी उद्या तुम्हाला 1 तासाचा एपिसोड येईल, तरी पण त्या चॅनलला सबस्क्राइब करावे। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तर तिकडे छोटे मोठे मंत्र स्तोत्र चालू आहे, तर तिकडे पण त्या चॅनलला सबस्क्राइब करावे। खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देईल आणि इन डिटेल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सकाळी तुम्हाला गंगेची महात्म्याची कथा नक्की सर्वांना ऐकायची आहे। श्री स्वामी समर्थ।